नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो आपण बघितलं दीपक नंदिनीला गुलाबाचं फूल देतोय आणि तिला प्रपोज करतोय। तो म्हणतोय की नंदिनी माझ्याबरोबर लग्न कर। नंदिनी म्हणते मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकत। तेव्हा दीपक म्हणतो मग तू कुणाबरोबर लग्न करणार आहेस? त्या पार्थ बरोबर। त्या पार्थला काय सोनं लागलंय का? आणि कितीशी ओळख आहे तुमची? 2-3 वेळा फक्त रस्त्यावरती भेट झाली आणि त्याच्याबरोबर आयुष्य काढणार आहेस तू? आणि काय गॅरंटी देतेस तू नंदिनी की लग्न झाल्यानंतर तुमचं लग्न टिकेल म्हणून? तो पार्थ एवढा विश्वास आहे का त्याच्यावरती तुझा? त्यामुळे इथे आता नंदिनीला राग येतो आणि ती जोरदार दीपकच्या कानाखाली देते। कारण दीपक पार्थबद्दल जे काही बोलतो ते अजिबात नंदिनीला आवडत नाही। ती म्हणत असते दीपक तू बरोबर बोलतोयस, पार्थला सोनं लागलंय। कारण पार्थ सोन्यासारखाच आहे, तुझ्यापेक्षा तर तो कितीतरी चांगला आहे, तुला कळतंय का? कारण वेळोवेळी प्रत्येक वेळी पार्थने माझी मदतच केली आहे। तुला आठवतंय का ज्या वेळेला इथे सुकन्या स्वतःला संपवण्याचा विचार करत होती त्यावेळेला पार्थने दरवाजा तोडला होता आणि तिचा जीव वाचवला होता। त्या ठिकाणी तू सुद्धा होतास ना? पण तू हिम्मत केलीस का दरवाजा तोडायची? नाही, तू हिम्मत नाही केलीस। आणि त्यानंतरला जेव्हा सुकन्याचं लग्न त्या मुलाबरोबर लावण्यासाठी मी मंदिरामध्ये गेले होते तेव्हा पार्थ माझ्याबरोबर त्या ठिकाणी आले होते आणि ते लोक जेव्हा माझ्या अंगावरती आले ना तेव्हा पार्थ माझ्या बाजूने उभे राहिले होते। कळते का तुला? त्यावेळेला तू तिथे नव्हतास दीपक। अरे कधी कधी आपल्या जवळची माणसं आपली वाटत नाही, तर कधी कधी जी अनोळखी लोक असतात ना ती एका भेटीतच आपलीशी वाटतात आणि तसे पार्थ आहेत, ते मला आपलेसे वाटतात। आमच्या दोघांमध्ये आता जरी प्रेम नसेल पण आमच्या दोघांचं लग्न होणार आहे आणि लग्न झाल्यानंतर आमच्या दोघांमध्ये प्रेम होईलच, आता जरी नसेल तरी सुद्धा। आणि जरी पण तसं असेल तरी मी कधीही तुझा विचार त्या दृष्टिकोनातून केला नव्हताच आणि नाही कधी करणार। कळलं तुला? तुझ्याबरोबर लग्नाचा विचार कोण करेल? अरे बाबा, प्रेम कसं असतं मला माहिती नसेल ना तरीसुद्धा प्रेम असं तर मुळीच नसतं जसं तू करतोयस। याला प्रेम नाही म्हणत, याला जबरदस्ती प्रेम करणं म्हणतात। कळतंय का तुला? आणि ती इथे आता वॉचमन काकांना आवाज देते, काका काकू सगळ्यांना आवाज देते आणि बोलावून घेते आणि म्हणते याला आत्ताच्या आत्ता इथे आनंद सदनमधून बाहेर काढा आणि पुन्हा तू आनंद सदनमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही आहे, कारण मी तुला कामावरून काढून टाकले। कळलं तुला? तेव्हा दीपक जाता जाता म्हणतो की नंदिनी तू मला रिजेक्ट करून चांगलं केलेलं नाही आहेस, तू माझा अपमान करून चांगलं केलेलं नाही आहेस, कारण मी तुझं लग्न कधी पार्थबरोबर होऊच देणार नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव। तेव्हा दीपक असं बोलल्यानंतर नंदिनीला त्या गोष्टीचं आता फारच जास्त वाईट वाटतं आणि भीतीसुद्धा वाटते। तर इकडे पार्थ आता कामावरून आल्यानंतर पूर्णपणे अंधार असतो आणि तिथे रम्या बसलेली असते। तेव्हा रम्या पार्थचा हात पकडते। तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की रम्या अगं तू काय इथे अशी अंधारात बसलीस? आणि जाऊन तो लाईट चालू करतो। तेव्हा इथे रम्या म्हणत असते पार्थ अरे तुझा हात बघ ना, तू तुझा हात का मला पकडू देत नाही आहेस? आणि पार्थ आधी मी तुझा हात पकडायचे ना तेव्हा तुझ्या हातामध्ये मला ऊब जाणवायची रे, थोडीफार प्रेमाची ऊब जाणवायची। पण आता बघ ना तुझे हात थंड पडलेत, आता तू मला तुझा हातसुद्धा पकडू देत नाही आहेस आणि तुझा हात पूर्वीसारखा मला वाटतसुद्धा नाही आहे, अरे थंड पडल्यासारखे वाटत आहेत। तेव्हा इकडे रम्या म्हणत असते पार्थ मी तुझा हात अजिबात कधीच पकडू शकत नाही का रे? सांग ना, मी तुझा हात नाही पकडू शकत। तेव्हा इकडे आता तिला खूपच जास्त पार्थ इरिटेट होतो। तो म्हणत असतो की रम्या काय करतेस तू? सोड माझा हात आणि हे बघ प्लीज, मी तुला आधीच सांगितलं आहे माझा हात वगैरे पकडत जाऊ नकोस। हे बघ तू माझी मैत्रीण आहेस आणि मला तुझी मैत्री गमवायची नाही आहे, पण तू त्या मैत्रिणीला वेगळा अर्थ देऊ नकोस। आपल्या मैत्रीमध्ये कधीच प्रेम नव्हतं, म्हणजे हे होतं पण त्या अर्थाचं प्रेम कधीच नव्हतं जसं तू माझ्यावरती करतेस, हे मी तुला किती वेळा तरी क्लिअर केले। तेव्हा इकडे रम्या म्हणत असते की पार्थ असं का करतोयस तू? माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तुला पण माहिती आहे। आपल्या दोघांची जोडीसुद्धा छान दिसल रे, आपण कपल म्हणून एकत्र खूप छान दिसतो। मग तू का मला नकार देतोयस? का माझ्यावरती प्रेम नाही करत तू? तेव्हा इकडे आता काव्य म्हणत असते की ताई काय बोलतेस तू? तू दीपकच्या कानाखाली दिलीस। तेव्हा नंदिनी म्हणते मग काय करणार होते मी? अगं तो कसा वेडासारखा वागत होता, म्हणत होता की माझ्यावरती त्याचं प्रेम आहे आणि तो वाटेल तसं बोलत होता, म्हणजे त्याने मला प्रपोज केलं त्याबद्दल माझ्या मनामध्ये राग नाही आहे, मी त्याच्या फिलिंग्सचा रिस्पेक्ट करते। पण तो पार्थबद्दल जे काही बोलत होता ना
ते मी सहन नाही करू शकले. म्हणजे पार्थबद्दल तो जे काही बोलला ना त्याने मला इतका राग आला की मी त्याच्या कानाखाली लावून दिली आणि पुन्हा जर तो काही बोलला असता ना तर मी अजून त्याला मारलं असतं. तेव्हा इकडे काव्या म्हणते, बरं बरं ठीक आहे, शांत हो शांत हो, तू आधी इथे खाली बस, बरं शांत हो. तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते, ताई हे बघ तू शांत हो, पाणी पी बरं. तू केलंस ते बरंच केलंस, मी काही तुला बोलत नाही की ते चुकीचंच होतं, पण दीपक हा कामातला मुलगा, त्यानेसुद्धा असं वागायला नको होतं ना. वाईटच केलं त्यानेसुद्धा, त्याला काही गरज नव्हती एवढं विचित्र वागायची. तेव्हा इकडे काव्य आता नंदिनीला समजावत असते. ती पाणी वगैरे प्यायला दे. त्याने म्हणते, बरं गेलंस तू त्या दीपकच्या कानाखाली दिलीस ते चांगलंच केलंस, काही वाईट नव्हतं ते, आणि त्याला कामावरून काढून टाकलंस ना ते तर तू अजूनच उत्तम केलंस. बरोबर आहे, त्याने तुला प्रपोज केलं, त्याबद्दल काही तुला राग आलेला नाही आहे, पण तो पार जिजूंबद्दल जे काही बोलला, तुझ्या अहोंबद्दल जे काही बोलला ते तुला आवडलेलं नाही आहे. आणि जो व्यक्ती आपल्या अहोंबद्दल असं काही बोलतो त्याच्या तर कानाखाली लावून द्यायलाच पाहिजे, बरोबर की नाही. कुठल्याही मुलीला राग तर येणारच ना. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या तू माझी मस्करी करतेस, हसतेस तू. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, नाही ग ताई, मी हसत नाही आहे, उलट मला कौतुकच वाटते तुझ्या या वागण्याचं. तू पार्थना किती महत्त्व देतेस हे मला कळत नाही आहे का. मला कळतं आहे सगळं. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, पार्थला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा ते माझ्याबद्दल काय विचार करतील. तेव्हा काव्या म्हणते, एक मिनिट, तू हे सगळं पार्थना सांगणार आहेस. तेव्हा नंदिनी म्हणते, हो अगदी सांगणार आहे. आमच्यामध्ये कुठलीही लपवाछपवी नको आहे मला. दोन्ही म्हणजे लोकांमधले कम्युनिकेशन असलं पाहिजे, एकमेकांबद्दल आपण काही लपवलं नाही पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी आता कुठलीही गोष्ट पार्थपासून लपून नाही ठेवणार आहे, मी त्यांना सांगणार आहे, सगळं काही सांगणार आहे मी त्यांना. त्यांनी माझ्याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घ्यायला नको आहे. तेव्हा इकडे काव्य म्हणते, ताई म्हणजे पार्थ तुला समजून घेतील, त्यांच्या मनामध्ये संशय वगैरे तर येणार नाही ना. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, काव्या जसा माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे तसं त्यांचाही माझ्यावरती पूर्ण विश्वास हवा ना, तेव्हा मी सगळं काही त्यांना विश्वासात घेऊन सांगणार आहे. तर इकडे रम्या म्हणत असते की पार्थ असं का करतोयस तू, का मला नकार देतोयस तू सांग बरं. मी किती वेळा सांगितले की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मग का मला नकार देतोयस. माझ्या भावनांचा रिस्पेक्ट तू का बरं करत नाही आहेस. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, नंदिनी माझं किती वेळा तुला सांगून झाले, प्लीज तू आता या भ्रमामध्ये राहू नकोस. माझा साखरपुडा झाला आहे नंदिनी बरोबर, आणि माझं तुझ्यावरती खरंच प्रेम नाही आहे. मी त्या दृष्टिकोनातून कधी तुझ्याकडे बघितलेलंच नाही आहे. जर तसं असतं तर मला कळल्यानंतर मी नाही म्हणालं असतो का. तुझ्यासारख्या मुलीला मी का नाही म्हणेन, पण मी फक्त तुझ्याबरोबर मैत्री ठेवली होती आणि त्यापेक्षा जास्त काही नाही. त्यापेक्षा जास्त तुझ्या मनात आहे, माझ्या मनामध्ये नाही. तेव्हा रम्या म्हणते, मग कुणावरती प्रेम करशील तू सांग ना. मी वेड्यासारखं प्रेम करते तुझ्यावरती, तुझं माझ्यावरती जर प्रेम नाही आहे तर मग तू कुणावरती प्रेम करशील. त्या नंदिनीवरती प्रेम करशील तू. जर माझ्याकडे बघून तुला काहीच वाटत नाही तर मग कुणाकडे बघून वाटतं. त्या नंदिनीकडे बघून वाटतं तुला. माझ्याबद्दल तुला काहीच नाही वाटत. मी तुझ्यावरती वेड्यासारखं एवढं खूप जास्त प्रेम करते, त्याबद्दल तुला काही वाटत नाही, आणि त्या नंदिनीबद्दल तुला खूप काही वाटायला लागलं आहे का. तेव्हा इकडे रम्या म्हणत असते, पार्थ असं नको करूस रे, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. मी कधीच माझ्या स्वप्नांमध्ये तुझ्याबरोबर सप्तपदी घेऊन मोकळी झाली आहे. कधीच मी आपल्या दोघांचं लग्न इमॅजिन करून झाली आहे रे. आता फक्त मला अस्तित्वामध्ये तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, रम्या नाही, असं नाही होऊ शकत. हे बघ रम्या, तू माझी चांगली मैत्रीण आहेस, मी तुझ्यासाठी माझ्यासारखा एखादा मुलगा शोधतो ना. तेव्हा रम्या म्हणते, पार्थ मला तुझ्यासारखा कोणी नको आहे, मला तूच हवा आहेस माझा नवरा म्हणून. ही गोष्ट तुला का कळत नाही आहे रे पार्थ. मी खरं सांगते आहे, मला दुसरं कोणीही नको आहे, मला फक्त तू हवा आहेस. तेव्हा इथे रम्या म्हणते की मी तुला किती वेळा सांगितलं, अरे प्रेम हे काय असतं ना, तू मला विचार. तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल तसं प्रेम नाही आहे जसं माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल आहे. अरे माझं कपाट उघडशील ना तेव्हा तुझ्याबद्दल फक्त तुला प्रेम आणि प्रेमच दिसेल रे, पण तुझ्या मनामध्ये मला तसं नाही दिसत, पण ते मला दिसायला हवं आहे. तुला माझ्याबद्दल नाही वाटत, त्या फिलिंग्स तुला नंदिनीबद्दल वाटतात का, सांग ना तू मला. तेव्हा पार्थ म्हणत असतो, रम्या हे बघ, आता आमच्या दोघांचं लग्न झालं आहे, आमच्या दोघांमध्ये तुझ्यासारखं प्रेम नसेल. जसं तू माझ्यावरती पॅशनेटली प्रेम करतेस ना, कदाचित तसं प्रेम आमच्यामध्ये नसेल, पण लग्नानंतर आमच्यात प्रेम होईल, आणि ही रिॲलिटी आहे आणि ती तू ॲक्सेप्ट कर प्लीज, असं आता पार्थ म्हणतो. त्यानंतरला इकडे काव्या म्हणत असते, ताई हे बघ, एक गोष्ट तू मला सांग, जी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचीच नाही आहे
ती गोष्ट डिस्कस करून काय उपयोग होणार आहे? उलट त्या गोष्टीचा त्रासच होईल पार्थला. कळतंय का तुला? दीपकने तुला प्रपोज केलं, पार्थबद्दल वाईट साईड बोलला, तू त्याच्या थोबाडीत मारलीस, त्याला कामावरून काढून टाकलंस आणि तुझ्या आयुष्यातून तर तू त्याला कधीच काढून टाकलंस. तसा तो फक्त एक एम्प्लॉई म्हणूनच तो तुझ्या आयुष्यामध्ये होता, पण त्यातूनही त्याला तू काढून टाकलंसच ना. मग तो व्यक्ती तुझ्या आयुष्यामध्ये काय एक्झिस्ट करतो का? बिलकुल पण नाही. म्हणून मला असं वाटतं की ज्या लोकांचं तुझ्या आयुष्यामध्ये काडी मात्रसुद्धा फरक पडत नाही आहे, त्यांच्या असण्याने त्यांच्या नसण्याने तुझ्या आयुष्यावरती त्याचा काही परिणाम होत नाही आहे, मग त्या व्यक्तींना आपण आपल्या आयुष्यामध्ये एवढं महत्त्व द्यायचंच का की आपण त्यांच्याबद्दल डिस्कस करायचं? मला ते योग्य वाटत नाही. आणि जर तू हे पार्थला सांगितलंस ना, तर पार्थ उगाचच या गोष्टीचं टेन्शन घेतील आणि अशा गोष्टीचं टेन्शन घेतील जी गोष्ट तुझ्या लेखी बिलकुल महत्त्वाची नाही आहे. मग तुला असं हवं आहे का की पार्थनी तुझ्या अहोंनी टेन्शन घेतलं पाहिजे? तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या तू उगाचच मला आता चिडवतेस हा. मला नाही वाटत की त्यांनी माझ्यासाठी टेन्शन घ्यावं आणि ह्या वाईट गोष्टीसाठी तर नाहीच नाही. तेव्हा इथे काव्या म्हणते, मग काय एवढी हुशार आहेस तू आणि मला तुला सगळं समजावून सांगावं लागतं, असं काव्य नंदिनीला म्हणत असते. आणि दोन बहिणी एकमेकींना मिठी मारतात, एकमेकींना समजावून सांगत असतात प्रत्येक गोष्ट. तर प्रेक्षकांनो, इथे रम्या काही ऐकायला तयार नसते. किती वेळा तरी पार्थने आपली बाजू तिला समजावून सांगितलेली असते. वारंवार तिला सांगत असतो की या सगळ्यातून बाहेर पड, उगाच आता त्या गोष्टीमध्ये अडकून पडू नकोस, तुलाही त्रास होईल त्या गोष्टीचा आणि मलाही त्रास होईल, तेव्हा आता या गोष्टीला प्लीज तू सोडून दे. तरीसुद्धा इथे रम्या म्हणत असते, पार्थ तू मला सांगू नकोस मी कधी प्रेम करायचं आणि कुणावरती प्रेम करायचं. तू गप्प बस. तुला त्या नंदिनीबद्दल प्रेम वाटतं ना, ठीक आहे, माझी काही हरकत नाही आहे, पण तू माझ्याशी आता काही बोलू नकोस. तेव्हा इकडे आता तिला समजावून आता इकडे डोकं त्याचं इरिटेट झालेलं असतं पार्थचं. तेवढ्यातच नंदिनीचा फोन येतो. तो नंदिनीचा फोन उचलतो. नंदिनी म्हणते, पोचलात का पार्थ घरी? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो मी पोचलो. तुम्हाला ट्रॅफिक वगैरे तर मिळाली नाही ना? म्हणून मला असं वाटलं की जर तुम्हाला ट्रॅफिक मिळाली असेल, उशीर झाला असेल तर विचारावं, म्हणून तुम्हाला फोन केला होता, बाकी काही नाही. सिरियसली असं काही नाही आहे. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, ठीक आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुम्हाला आपल्या पत्रिकेचं डिझाईन आवडलं का? बघितलं तुम्ही पत्रिका? तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, नंदिनी सॉरी मी तुम्हाला फोन करायला विसरलो, पण खरंच आपल्या पत्रिका खूप छान आहेत आणि मला आपल्या पत्रिकेचं डिझाईन खूपच जास्त आवडलं आहे, असं सुद्धा इकडे आता पार्थ म्हणत असतो नंदिनीला. नंदिनी म्हणत असते पार्थला. दोघेही कौतुक करत असतात. त्यानंतरला इकडे फोनवरती बोलत बोलत पार्थ आपल्या रूममध्ये निघून गेलेला असतो. एकदाचा रम्याच्या कचाटातून तो सुटलेला असतो असं तो स्वतःला मांडतो. त्याच्यानंतरला इकडे पत्रिका देवासमोर ठेवली जाते आणि इथे आता पत्रिकेचं वाटप होणार असतं. एकदा का देवाला पत्रिका दाखवली की आपण दुसऱ्यांना पत्रिका देऊ शकतो. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते की देवा बाप्पा तुमचा आशीर्वाद असाच आमच्या नेहमी पाठीशी असू दे. माझ्या पार्थचं लग्न आहे, ते अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे. तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यावरती असू दे आणि जे काही आम्ही हे मंगलपारी कार्य घरामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे ते अगदी व्यवस्थितरित्या तुमच्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे पार पडू दे, छान पद्धतीने पार पडू दे. माझ्या पार्थचं लग्न हे चांगलं आणि व्यवस्थित दणक्यात साजरं होऊ दे. हे सगळं आता इथे काका आणि त्याचबरोबर मानिनी मागत असतात आपल्या मुलांच्या आनंदासाठी, मुलांच्या सुखासाठी. त्यानंतरला इकडे आता बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर पत्रिका दाखवल्यानंतर विक्रम काका बाहेर येतात. तेवढ्यातच तिथे वसू आत्या आलेली असते. तेव्हा इकडे विक्रम काका म्हणत असतात की वसूताई बरं झालं तू आलीस. हे बघ पारच्या लग्नाची पत्रिका आली आहे, देवाला पत्रिका दाखवून झाली आहे. हे बघ आता माझ्या मुलाचं लग्न आहे. वसुताई जे काही झालं गेलं ते सगळं विसरून मागे टाकून आपण नव्याने सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा विक्रम काका म्हणतात की हे घे, माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घे आणि माझ्या मुलाला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी प्लीज तू मंडपामध्ये ये, अशी माझी इच्छा आहे. तेव्हा इकडे मानिनी त्याच्या हातातून पत्रिका तर घेत नाही. तेव्हा इकडे विक्रम म्हणतो की हे घे, हे घे पार्थ, तू तुझ्या हाताला पत्रिका दे. तेव्हा पार्थ म्हणत असतो की आता हे घे, पत्रिका घे आणि लग्नाला नक्की यायचं हां आणि आशीर्वाद दे, असं म्हणतो आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागतो. तेव्हा इकडे आता ती अजिबात इथे पार्थला आशीर्वाद देत नाही आणि ती बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा इथे पार्थला त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. तो मनापासून कोणाचा तरी आशीर्वाद घ्यायला आला आहे आणि त्याला आशीर्वाद न देता त्याला पाठवलेलं असतं, म्हणून तो नाराज होतो.
त्याच्यानंतरला इकडे आता वसू आत्या म्हणत असते, मुद्दाम करताय ना हे सगळं जाणून बुजून मुद्दाम करताय तुम्ही मला त्रास देण्यासाठी, माझ्या मुलीला त्रास देण्यासाठी. विक्रम, तुला चांगलंच माहिती आहे माझा पहिल्यापासून या लग्नाला नकारच आहे, पण तरीसुद्धा तुम्ही मला पत्रिका वगैरे देऊन मला तुम्ही इथे आता लाजवण्याचा किंवा मला कमीपणा देण्याचा प्रयत्न करताय, मला कळतंय ते सगळं. तेव्हा विक्रम म्हणतो, ताई असं अजिबात नाही आहे गं, प्लीज असे विचारसुद्धा मनामध्ये आणू नकोस, आम्ही असे विचार नाही करत. हे बघ पार्थ, तुलासुद्धा मुलासारखं आहे ना गं, मग त्याचं लग्न आहे तर तू त्याला आशीर्वाद देण्यासाठी नाही येणार का? तेव्हा वसू आत्या म्हणते की हे बघ, मी पूर्वीपासूनच या लग्नाच्या विरोधात आहे आणि मी आत्तासुद्धा या लग्नाच्या विरोधातच आहे. काही झालं ना पार्थ, तरीसुद्धा मी हे लग्न अजिबात होऊ देणार नाही आहे, कळतंय तुला? तुझं आणि रम्याचंच लग्न होणार, बाकी कुणाशी मी तुझं लग्न अजिबात होणार नाही आहे, कळते का तुला? तेव्हा इकडे आता पार्थ खूपच जास्त चिडलेला असतो, पण तरीसुद्धा तो वसू आत्याचा मान ठेवतो आणि काहीसुद्धा बोलत नाही. पण इथे एक आई मात्र आता खूप जास्त चिडलेली असते. मानिनी आता समोर येते आणि वसूला म्हणत असते की हे काय केलं तुम्ही वसूताई, सांगा बरं मला. अहो माझ्या मुलाने लग्नाच्या पत्रिकेचा पहिला मान तुम्हाला दिला आणि तुम्ही काय केलं? तुमच्या मुलीचं लग्न पार्थ बरोबर होत नाही आहे म्हणून तुम्ही माझ्या मुलाचं सुद्धा लग्न होऊ देणार नाही असं म्हणताय तुम्ही. हे घ्या, ही पत्रिका तुम्ही फाडलीत. तुम्हाला काय वाटलं एक पत्रिका फाडली तर आम्ही नंदिनीचं आणि पार्थचं लग्न मोडू असं वाटतंय तुम्हाला? हे घ्या, या सगळ्या पत्रिका घ्या. गाडीमध्ये 2000पेक्षा जास्त पत्रिका आहेत, त्यासुद्धा घ्या आणि सगळ्या फाड्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्रिका जरी तुम्ही फाडलीत ना तरीसुद्धा नंदिनी आणि पार्थ या दोघांचं लग्न होणारच. त्या दोघांचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही, कारण त्या दोघांचं लग्न विधिलिखित आहे, कळलं तुम्हाला? तुम्हाला तुमच्या मुलीचं दुःख दिसतंय. अहो तुम्हाला मुलाचं दुःख दिसत नाही आहे का? त्यालासुद्धा त्रास होत नाही आहे का या गोष्टीचा? तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात, मानिनी तू शांत हो. तेव्हा मानिनी म्हणत असते, आतापर्यंत मी शांतच होते ना, मी एक शब्द तरी बोलले का? मी इकडे ताईंचा राग समजून घेत होते, रम्याचा त्रास समजून घेत होते, त्यांना हातापाया जोडत होते की जे काही झालं ते जाऊ द्या. आता या विषयावरती आपण वाद तरी कशाला घालायचा? मी त्यांच्या हातापाया जोडत होते, हा विषय इथल्या इथे बंद करायला सांगत होते. पण ह्या काय करत होत्या? यांनी रम्याला सुद्धा समजवलं नाही, उलट तिच्या डोक्यामध्ये अजून राग निर्माण केला, अजून तिला पटवून दिलं की तुझं लग्न फक्त पार्थ बरोबर होणार. अहो तुम्ही तिला एकदा समजावून सांगायला हवं होतं ना की बाई गं, जे झालं ते झालं, आता पारचा साखरपुडा झाला, आता त्याला विसरून जा, उगाच घरामध्ये कलह नको, असं तुम्ही का नाही तिला सांगितलं? तुम्ही तिला नेहमी हेच सांगत असता की तुझं लग्न पार्थ बरोबरच होणार. कसं काय होणार आहे? तुम्ही फक्त तुमच्या मुलीचा विचार करताय इथे स्वार्थी होऊन, पण माझ्या मुलाचा विचार कोण करणार? तुम्हाला काय फक्त वाटतं की मुलीच्याच आईवडिलांना मुलीच्या लग्नाची काळजी असते का? मुलांच्या आईवडिलांना काळजी नसते, टेन्शन नसतं? अहो आम्हालासुद्धा प्रत्येक गोष्टीची काळजी, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन आहेच की इथे. लग्न होईपर्यंत ते असणार आहे. तेव्हा इकडे आता सगळेजण बोलत असतात की जाऊ दे, कशाला लक्ष देत आहे? तेव्हा मानिनी म्हणत असते की नाही, खूप दुर्लक्ष केलं. आज गोष्ट माझ्या मुलाच्या लग्नावरती आलेली आहे, यांनी आशीर्वाद नाही दिला, पण तिला बदुवा तरी द्यायची काय गरज आहे? तुम्हाला नाही यायचं ना लग्नाला, नका येऊ ना तुम्ही, पण निदान माणसाला वाईट साईड तरी बोलू नका. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, आणि तुम्ही वंश कितीही प्रयत्न केलेत ना माझ्या मुलाला आणि नंदिनीला वेगळं करण्यासाठी, तरीसुद्धा ते दोघं एकमेकांपासून कधीही वेगळे होणार नाही, ते नेहमी एकत्रच राहणार, मला खात्री आहे. त्यानंतरला इकडे आता माझ्या पार्थने कधीच कुठल्या मुलीकडे चेहरा वर करूनसुद्धा बघितलेलं नाही आहे, मला माहिती आहे, मी खात्री देईन. पण इकडे जेव्हापासून रम्याचं त्याच्यावरती प्रेम आहे हे कळले ना, तेव्हापासून माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला आहे पूर्णपणे. टेन्शनमध्ये राहायला लागला आहे तो तुमच्यामुळे, कळतं आहे का? तेव्हा काहीही झालं तरीसुद्धा नंदिनी त्याबरोबर पार्थचं लग्न होणार. तुम्ही कितीही थांबवण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा विधिलिखित काहीही बदलणार नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे रम्या त्याचबरोबर जीवा दोघेजण रम्याच्या रूममध्ये येतात आणि तिने कपाटामध्ये जे काही इथे लहानपणीचे ते मोठेपणीचे फोटोज सगळे चिटकवलेले असतात आपल्या कपाटामध्ये,
तर इकडे पार्थचे सगळे फोटो बघितल्यानंतर जीवा तर पूर्णपणे हैराण होतो. त्याला खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं काय आहे, कधीपासून आहे, अगदी लहानपणापासूनच. तेव्हा इकडे नंदिनी आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. लहानपणापासून ज्या माणसावरती इतकं प्रेम केलं, ज्याला इतकं अटॅच केलं स्वतःजवळ, आणि तो माणूस आता दुसरं कुणाबरोबर तरी लग्न करतोय, हे तिला सहन होत नाही. ती म्हणते, तूच सांग जीवा, जर तू एखाद्या मुलीवरती प्रेम करतोयस आणि त्या मुलीच्या गळ्यामध्ये दुसरं कुणीतरी मुलगा इथे हार घालेल, मंगळसूत्र घालेल, हे तू बघू शकतोस का? तुला सहन होईल का? तेव्हा इथे जीवा आता गप्पच बसतो. तर इकडे नंदिनी म्हणत असते की या माझ्या सगळ्या आठवणी मी तुम्हाला दोघींना देऊन जाते, जपून ठेवल ना ह्या सगळ्या आठवणी, असं नंदिनी म्हणते.